सध्या आपण बनगटांच्या बंदरावर आहोत आणि आपण बघू शकतो की दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जी जलपर्णी आहे त्या जलपर्णीचं आपण बघू शकतो की आता पुण्यात झालेल्या पावसामुळं ही जलपर्णी वाहत आहे नदी पात्रात आणि कोट्यावधीचा हा मोठा घोटाळा आहे. आपण बघू शकतो जलपर्णी वाहते तिथून व्यवस्थित दिसत असेल बघा तुम्हाला ही जलपर्णी वाहत चाललेली आहे नदीच्या पात्रात आणि यावर्षी थोडा लवकर पाऊस झाल्यामुळे लोकांना डासापासून किंवा चिलट्यापासून आणि वेगवेगळ्या साथीपासून सुटका आली. पुण्यात वेगळ्या साथ किंवा रोगाची लागण किंवा रोग येण्याची शक्यता आहे किंवा मोठ्या प्रमाणावर कोरोनासारखे आजार बळकावण्याची शक्यता असताना पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग हा पुणेकरांच्या जनतेची सोपी पुणेकरांच्या पैशावर डल्ला मारतो असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण बघू शकतो ही वाहती ही जलपर्णी आहे मी तुम्हाला दाखवतो आणि या पद्धतीने पुणेकर आपला कोट्यवधी रुपयाचा जो कर भरतो त्याला काय फायदा होतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आरोग्याशी खेळ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळं पुणे महानगरपालिका प्रशासन करतं आहे का? सध्या प्रशासन आहे महानगरपालिकेत प्रशासनाचं राज्य आहे की कित्येक वर्षी निवडणुका रखडलेल्या आहेत आणि सर्वजण आतुरतेने वाट बघतात की आमच्या भागातील आमदार नगरसेवक हा आम्हाला कधी बघायला भेटेल. हे सगळं असताना सध्या प्रशासन नगरसेवकांचं काम करते. आरोग्य विभाग काय करते? आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर आहे का असा प्रश्न पडतो. कारण हा कोट्यवधी रुपयांचा चुरडा आहे. लोकांच्या करातून हा पैसा सर्वसामान्य योजना किंवा काही राबवल्या जातात. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर वरून देवताची कृपा झाल्यामुळे किंवा पाऊस झाल्यामुळं ही जलपर्णी सरकली पुढं आणि आता पुढं कुठल्या तरी दिशेने आपण बघू शकता दाखवण्याचा प्रयत्न करतो की ज्या भागात मोठ्या प्रमाणावर झाडं वगैरे आहेत आणि तिथे ती जलपर्णी अडकून राहण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढं पुणे पिंपरी चिंचवडमधून येणाऱ्या पुण्यातून दापोडी मार्गे आणि विशालवाडी मार्गे येणारे ही सर्व जलपर्णी त्या होळकर ब्रिजवर पण मोठ्या प्रमाणावर जलपर्णी अडकून आहे. जलपर्णी आपण बघू शकतो या अशा छोट्या पद्धती जलपर्णी सरकते पाण्यावरून सरकत. तर हा कोट्यवधीचा जो घोटाळा आहे याला कोण कारणीभूत आणि प्रशासन करतं आहे काय हा मोठा प्रश्न आहे. तर एकंदरीत आपण सगळं बघू शकतो. त्यामुळं हा प्रश्न आहे. प्रशासन पुणेकरांच्या म्हणजे जो करचा पैसा आहे त्या कराच्या पैशावर डल्ला मारत नाही ना. पुणे प्रवाह यूट्यूबवर सर्वांचं स्वागत. धन्यवाद.